आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी ऐका ख्रिस्ता जवळी चला जाऊ 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 ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे आवाज आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे बांधुनी पापाची मोळी आत्या तुझा जवळी बांधुनी बांधुनी पापाची मोळी आत्या तुझा जवळी बांधुनी टाकूया तुझा जवळी टाकूया तुझा जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे पश्चाताप करू शरण येशूला जाऊ पश्चाताप करू शरण येशूला जाऊ शरण येशूला जाऊ शरण पित्याला जाऊ शरण येशूला जाऊ शरण पित्याला जाऊ आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी ख्रिस्त चढला क्रूसावरी ओढली पापाची नावे ख्रिस्त चढला ओढली पापाची नावे ओढली पापाची नावी ओढली शापाची नावी ओढली आदराची नावी ओढली भांडणाची नावी ओढली कलरीची नावी ओढली आदराची नावी ओढली वैयाची नावी आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी आनंदे वाजवा टाळी जाऊया हालेलुया थँक्यू पवित्र आत्मा आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा दुपारच्या वेळेस सर्व लेकर मिळून तुला गौरव देतो मास्टर तू आमच्या संघात बोलणार आहे
आमचं हृदय आम्ही तयार करतो आणि आम्ही म्हणतो देवबापा तू आमच्या हृदयाची भेट घेणार आहे. आज आम्हाला शिकव पवित्र आत्मा, आम्हाला गाईड कर पवित्र आत्मा, आणि आम्ही सत्य मार्गात कसं वागावं, कसं जीवन जगावं आम्हा प्रत्येकाला शिकव प्रभू. आम्ही सगळेजण हे वचन आमच्या जीवनासाठी एक आशीर्वाद म्हणून कबूल करत आहोत. तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला आमच्या जीवनाची तयारी करायची आहे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. आमेन. येशू मसीह की या देवाच्या आपण वचनाकडे जाऊया. थोड्या वेळ आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. देवाच्या वचनाला आपण मान देऊया. आज प्रभू भोजन आहे आणि आपण त्याचाही वलांडण सणाची आठवण करूया आणि आपण सर्वजण प्रभूच्या वचनाकडे जाऊया. या मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय नंबर 21 आपण शिकत आहोत. लाच घेणाऱ्यांची प्रार्थना ऐकणारा देव आहे, पण लाच घेणाऱ्यांनी पुन्हा लाच घेऊ नये. दलाली करणाऱ्यांनी पुन्हा दलाली करू. तर देव आमची प्रार्थना ऐकतो प्रभू येशूच्या नावामध्ये. तर आज आपण देवाने प्रार्थना ऐकलेली आहे म्हणून आपण त्याचे आभार मानूया. या मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय क्रमांक 21 आणि आता वचन नंबर आपण 32 कडे जाऊया. या मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय अगोदर 20 वाचा, वचन 16. मागच्या वचनाकडे आपण रिपीट मध्ये जाऊ, नंतर पुढे जाऊया. मत्तेचे शुभवर्तमान अध्याय 20 वचन नंबर 16. याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं पहिले ते म्हणा, पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. आणि आता देवाच्या पुत्राकडे आपण पाहूया, जो येशू ख्रिस्त तुमच्यावर, माझ्यावर आणि जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्यावर तो किती प्रेम करतो. तर या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की दोन पुत्रांचा दृष्टांत या ठिकाणी देवाने आम्हाला सांगितलेला आहे. आणि मध्ये देवाचा जो सेवक आहे या ठिकाणी आपल्याला शिकवत आहे देवाच्या आज्ञाकडून. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं या दोन पुत्रांपैकी कुणी देवाच्या शब्दाचं पालन केलं. मागच्या आठवड्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. आज पण प्रश्न विचारण्यात येत आहे, दोन पुत्रांपैकी कुणी देवाच्या शब्दाचं पालन केलं? कोणीच नाही. आपण जोरदार टाळ्या वाजवूया स्वतःसाठी. तर पहिली गोष्ट आम्ही पाहिली की पहिला मुलगा जो आहे, पहिला जो पुत्र आहे, पहिला जो मुलगा आहे, त्याच्या जीवनाविषयी तुम्ही आम्ही पाहतो. पहिला मुलगा जो आहे तो अयोग्य वागला किंवा चुकीचा वागला. आणि दुसऱ्या मुलाकडे पाहिलं तर तुम्ही आम्ही पाहिलं दुसरा मुलगा बोलण्यात चुकला. एक कृतीमध्ये चुकला तर दुसरा मुलगा बोलण्यामध्ये चुकलेला आहे. दोघांचंही जीवन अयोग्य तुम्हाला आम्हाला दाखवतो. दोघांचं जीवन अयोग्य आहे. देवाला पसंत पडणारं जीवन ते जगलेले नाहीत. तसंच आमच्या जीवनावर हे वचन लागू करून तुम्ही आणि मी घ्यायचं आहे. मी बोलण्यात चुकत आहे का कृतीमध्ये चुकत आहे? कदाचित माझं बोलणं बरोबर असेल पण माझी कृती चुकीची असेल. कदाचित कृती माझ्या बरोबर असेल पण बोलण्यात मी उतावळापणा करत असेल. तर पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, बोलण्यामध्ये उतावळा होऊ नकोस. आमेन. बोलण्यामध्ये तू उतावळापणा करू नकोस.
घाई घाईने तू बोलू नकोस. घाई घाईने पटकन शब्द आपल्या मुखातून बाहेर काढू नकोस. तर आपल्या जीवनाचं आपण आज परीक्षण करणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की. तर आज मत्तेचे शुभवर्तमान 7वा अध्याय वचन क्रमांक आता 21 कडे आपण जाऊ. मत्तेचे शुभवर्तमान अध्याय नंबर 21 7 वचन नंबर 21. लक्ष आहे का सगळ्या जणांचं? मला कळतंय नाही. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. तर आम्ही 2 पुत्रांविषयी पाहिलं आणि या ठिकाणी लिहिलं आहे की एक ऍक्शन मध्ये चुकला, दुसरा बोलण्यामध्ये चुकला आहे. तर मत्ते 7 मध्ये आपण पाहत आहे की जे लोक मला प्रभूजी प्रभूजी म्हणतात, काय म्हणतात? जगामध्ये पुष्कळ लोक आहेत प्रभू प्रभू करतात. करतात की नाही? काही येशू येशू पण करतात. देवाचं नाव घेणं चांगली गोष्ट आहे, पण त्यांची कृती आणि त्यांचं बोलणं हे पण फार महत्वाचं असतं. म्हणा आमेन. जो मनुष्य जी स्त्री देवाच्या पवित्र नावावर विश्वास धरते किंवा विश्वास ठेवते, प्रभूचा शब्द ऐकते किंवा प्रभूचं वचन ऐकते, तिना फक्त ऐकणार होऊ नये तर त्याप्रमाणे जगणार देखील झालं पाहिजे. फक्त बोलणार होऊ नये, त्याप्रमाणे करणार देखील झालं. नेहमी लक्षात असू द्या की बोलण्यापेक्षा देवाला कृती फार महत्वाची आहे. काही लोकांना बोलण्याची खूप इच्छा असते आणि एवढे फास्ट मध्ये बोलतात ना, काही लोकांना कळत नाही की समोरच्या व्यक्तीला हे कळतं किंवा नाही कळत. काहींच्या बोलण्यामध्ये स्पीड असतो आणि त्या स्पीड मध्ये समोरच्या व्यक्तीला तो काय बोलतो ते देखील समजत नसतं. आपण बोलण्यास पण धीमा असलं पाहिजे. आपण सगळ्या जणांनी बोलण्यामध्ये कसं असलं पाहिजे? धीमा, शांतपणे आपण बोललं पाहिजे. अशासाठी की समोरच्या व्यक्तींना आपण काय बोलतो ते समजलं पाहिजे. जर आपण काय बोलतो देवाच्या वचनाविषयी, देवाच्या शब्दांविषयी, जर त्या समोरच्या व्यक्तीला जर ते कळत नसेल तर त्या व्यक्तीचं पाऊल म्हणतो तारण होणार नाही. काय होणार नाही? तारण होणार नाही. म्हणून समजून सांगणाऱ्या व्यक्तीने देखील समजून व्यवस्थित सांगावं. जगामध्ये आपण पाहतो पुष्कळ लोक आहेत, पण प्रभू प्रभू म्हणणारे लोक खूप आहेत, पण वचन वाचणारे लोक आहेत, प्रार्थनेला येणारे लोक आहेत, आराधना करणारे लोक आहेत, घरातही आराधना करतात, दारातही आराधना करतात, कामधंदा करतानाही आराधना करून प्रभू प्रभू म्हणत असतात. चांगली गोष्ट आहे. परंतु प्रभूच्या वचनात या ठिकाणी म्हणतंय की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. हे वचन फक्त एकट्यासाठी नाहीये मंडळीसाठी, हे वचन सगळ्या लोकांसाठी आहे. सेवक लोकांसाठी देखील हे वचन आहे, मंडळीच्या लोकांसाठी हे वचन आहे. म्हणून तुम्ही आम्ही पाहतो या ठिकाणी लिहिलं आहे प्रभू प्रभू म्हणणाऱ्यांना काय म्हटलं आहे? वाचा कोणीतरी माग. लक्षात ठेवा, जो कोणी 2 मार्गाने चालतो, कोणत्या मार्गाने? एक सत्याचा मार्ग, देवाचा मार्ग आणि एक चुकीचा मार्ग. आपल्याला मार्ग क्लिअर निवडायचा, व्यवस्थित निवडायचा.
फिक्स करायचा आहे. मी ज्या मार्गात उभा आहे तो मार्ग सत्य आहे का? जोपर्यंत माझ्या जीवनाला खात्री पटत नाही येशू हा परमेश्वर आहे, तोपर्यंत मी येशू ख्रिस्ताची भक्ती करू शकत नाहीये. हालेलुया. मी येशू ख्रिस्ताची भक्ती करू शकत नाही. माझ्या जीवनाला खात्री पटावी यासाठी मी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. जगामध्ये पुष्कळ मार्ग आहेत, रस्ते अनेक आहेत, शिकवणारे अनेक लोक आहेत, मार्ग सांगणारे अनेक लोक आहेत, नाव सांगणारे अनेक लोक आहेत. परंतु आपल्याला सगळ्या जणांना परीक्षण करायचं आहे, हा मार्ग सत्य आहे का? मी एखाद्या व्यक्तीला जर प्रभू येशू बद्दल सांगितलं, त्याने ताबडतोब त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का? एखाद्याने दुसऱ्या व्यक्ती काही सांगितलं, तुरंत पटकन आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा का? कदाचित सत्य कोण सांगतोय दोघांपैकी हे फार महत्वाचं आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, जर माझ्या जीवनामध्ये मी देवाच्या वचनाचा अनुभव घेऊन किंवा अभ्यास करून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जर मी तुम्हाला ख्रिस्ताची शुभ वर्तमान सुवार्ता जर सांगत आहे, तर तुमचं ऐकणं आणि माझं सांगणं, तुमचं ऐकणं माझं सांगणं, ते तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. जर मी मार्ग एखाद्याला दाखवित आहे, तर एखाद्याला सत्य सांगत आहे, तर ते सत्य माझ्यामध्ये असलं तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये खात्री पटेल की हा मार्ग सत्य आहे, हा मार्ग खरा आहे. या सेवकाने जो काही शब्द सांगितला आहे तो तंतोतंत खरा आहे. येशू मसीह की. आपण स्वतःला फसवलं नाही पाहिजे. लक्षात घ्या, एक सांगणारे पण फसवू शकतात आणि दुसरी गोष्ट ऐकणारे पण फसवू शकतात. ऐकणाऱ्याने जर सत्य सांगितलं नाही तर समोरचा व्यक्ती फसवला जाणार आहे, आणि जर ऐकणारा जर सत्य सांगत आहे तर समोरचा व्यक्ती फसवला जाणार नाही. तर आपल्या जीवनामध्ये आज परीक्षण केलं पाहिजे. लोक अनेक आपल्या जीवनामध्ये येतील, अनेक जण सांगतील, परंतु हे मला फसवत तर नाही ना, कुठला सेवक मला फसवत तर नाही ना, कुठला सेवक मला चुकीच्या मार्गावर घेऊन जात नाही ना, कुठला सेवक मला देवाच्या सत्य उपस्थितीपासून दूर घेऊन जात नाही ना, देवाच्या वचनापासून माझी ताटातूट करत नाही ना, माझं मन एखादा सेवक काहीतरी चुकीची प्रोफेसी करून माझं मन तांदळ करत नाही ना, मला फसवलं जात नाही ना माझं जीवन, याकडे तुम्ही आम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. येशू मसीह की. जगामध्ये आज पुष्कळ लोक फसवले जातात. पुष्कळ लोक जगामध्ये फसवले जातात. त्यामध्ये आपण नसावे. आपण पारख करायची, आपण निरीक्षण करायचं, आपण पडताळणी करायची, आपण व्यवस्थित त्या समोरच्या व्यक्तीला पारखायचं आहे. जोपर्यंत त्या व्यक्तीची पारख आम्हाला होणार नाही त्याच्यावर आम्ही 100% विश्वास ठेवायचा नाही. आमेन. जोराने म्हणा. त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा. जो त्याच्यावरती तुरंत विश्वास ठेवेल, सांगितल्याबरोबर बोलल्याबरोबर तो व्यक्ती 100% फसवला जाणार आहे. आपल्याकडे किती लोक आहेत आज फसवले गेलेले आहेत. प्रभूचा आत्मा आपल्या संग बोलत आहे.
विश्वास तर प्रभू येशू ख्रिस्तावरती आमचा आहे ना, तरी देखील आम्ही फसवले जातो का? आम्हाला कोणी चुना लावतो का पैशासाठी? यस, हा किंवा नाही. विश्वास आमचा देवावरती आहे, पण फसवणारे लांडगे पण खूप आहे. एका बहिणीने मला मेसेज केला आणि ती म्हणते लांडगा म्हणजे कोण? बाई, कधी चेष्टा जायचंच नाही, कधी प्रार्थनेला जायचंच नाही. तुझं विजन एक आहे, मला पोलीस भरती व्हायची. माझ्यासाठी काय करा? प्रार्थना करा. फक्त म्हणा आमेन, हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. त्याच्या पलीकडे काही येत नाही. तर प्रश्न पडणारच, लांडगा म्हणजे काय? लांडगा म्हणजे काय? आता मी म्हणलं लांडगा म्हणजे काय? आता लांडगा येतो शेळ्या धरायला, आहे का नाही? शिकार करण्यासाठी लांडगा येतो. आणि लांडगा काय करतो? त्या बकरीला शिकार करतो, त्या शेळीला काय करतो? रात्रीतून उचलून घेऊन जातात आणि तिकडे जाऊन फसलं करतो तो लांडगा. बरोबर आहे? सकाळी उठल्यानंतर आपण पाहतो आपली शेळी काय झालेली आहे. बोला सगळं, आपली शेळी काय झालेली आहे? गायब झालेली आहे. अरे प्रभू, असं कसं काय झालं? अरे देवा, असं कसं काय झालं? आपल्याला देवाचं सत्य वचन समजण्यासाठी आपण देवाच्या मंदिरामध्ये सदैव यायला पाहिजे, तरच आपल्याला पवित्र शास्त्र समजू शकतो. सेकंड गोष्ट, पवित्र आत्म्यावर अवलंबून तुम्ही राहायला पाहिजे. आमेन. जर पवित्र आत्म्याचे तुम्ही मार्गदर्शन घेत असाल आणि पवित्र आत्म्याला तुम्ही म्हणत असाल, पवित्र आत्मा हे वचन काय आहे मला सांग, पुन्हा पुन्हा देवाचं वचन रिपीट केलं, वाचलं तुम्ही, तर दोनदा, चारदा, पाचदा पवित्र आत्म्याची मदत जर तुम्ही मागितली, तर पवित्र आत्मा तुम्हाला हे वचन समजण्यास मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणा आमेन. पण मग प्रश्न हा पडला की मी बायबल वाचते किंवा नाही वाचते, मी प्रार्थनेला जातो किंवा जात नाही, मग लांडगा म्हणजे काय मला कळत नाही. लांडगा म्हणजे कोण? जगातल्या प्राण्याला आपण एक लांडगा म्हणतो, त्याचं चिन्ह आपल्याला कळतं, तो काय करतो आपल्याला कळतं. तसंच आत्मिक जीवनात पण लांडगे आहेत. आत्मिक जीवनात पण काय आहे? लांडगे म्हणजे दुसरं कोणी नसून लांडगे म्हणजे सेवकाला एक उपमा दिलेली आहे. सेवक म्हणजे कोण? जे लबाड आहे, जे फसवत आहे. ऐका, जे फसवत आहेत, जे लबाड आहेत, जे पैशाच्या मागे लागलेले आहेत, जे पैशासाठी मंडळीला, लोकांना, मेहुणीला, आईला, भाऊजाईला, देवाच्या लोकांना, देवाच्या निर्मितीला आपल्या मनाचं काहीतरी सांगायचं आणि समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी मिळेल, काहीतरी भेटेल, काहीतरी प्राप्त होईल, त्याच्याकडून पैसा कसा काढायचा आणि आपला खिसा कसा भरायचा, हे लांडग्यांचं काम असतं. त्यांना तुम्ही दुःखी पडले, आजारी पडले, त्रास आला, संकट आले, प्रॉब्लेम आले, ते तुम्हाला कधी विचारणार? पण ज्या मंडळीमध्ये, ज्या लोकांमध्ये, ज्या सहभागितेमध्ये, ज्या ठिकाणी आपण प्रभू भोजन घेतो, ज्या ठिकाणी देवाच्या सहभागितेमध्ये आपण एकत्र येतो, ज्या ठिकाणी वचनाची सेवा आपल्याला खात्रीशीर मिळते, आपला विश्वास मजबूत होतो, हे लांडगे या मंडळीमध्ये घुसतात. काय करतात? हे लांडगे कुठे घुसतात? मंडळीमध्ये घुसतात. आणि मंडळीमध्ये घुसवल्यानंतर त्या मंडळीला काय करतात? त्यांचा मार्ग सत्यापासून असत्याकडे घेऊन जायचे. काहीतरी त्यांच्या मनामध्ये पेरणी करायची, काहीतरी त्यांच्या मनामध्ये चुकीचं घालायचं, काहीतरी संभ्रम निर्माण त्यांच्या मनामध्ये करायचा, काहीतरी पेच सेवकांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी निर्माण करायचा आणि काहीतरी सांगायचं आणि त्या मंडळीला बरोबर देवाच्या सहभागितेतून, प्रभूच्या उपस्थितीतून बाहेर घेऊन जायची आणि 4,000 रुपये काढून घ्यायचे. लांडग्यांचं काम नेहमी शिकार करण्याचं असतं. आपली शिकार होत आहे,
प्रश्नचिन्ह देवाचा मग आपल्याला विचारत आहे, आपली शिकार होत आहे का? आपल्याला कोणी फसवत आहे का? आपण मार्गातून काय भटकत आहोत का? ज्या सत्य मार्गात आपलं जीवन चाललेलं आहे त्याच्यावरचा विश्वास आमचा आता ढासळत चाललाय का? कमी होत चाललेला आहे का? आज आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. मी तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय, काहींना असं वाटतं. मी तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला असं काहींना वाटतं, पण तारण माझं होईल का? माझं तारण होईल का? मला मोक्ष मिळेल का? प्रश्नचिन्ह. मला पापापासून सुटकारा मिळेल का? मला आनंदाचं जीवन मिळेल का? सार्वकालिक जीवन स्वर्गामध्ये मी जाईल का? मी जर फक्त प्रभू 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 म्हटलं, काम आलं प्रभू, अडचण आली प्रभू, समस्या आल्या प्रभू, दुखणं आलं प्रभू, ऍक्सिडेंट झाला प्रभू, ऑपरेशन करायचं प्रभू, काहीतरी बँकेचं कर्ज वगैरे घ्यायचं प्रभू, शेतीवाडीचं काहीतरी करायचं प्रभू, एखाद्याने फसवलं प्रभू, पैसा काढण्यासाठी प्रभू. कामापुरतं जर आपण प्रभूला प्रभू प्रभू जर म्हणत असेल तर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, माझं तुमचं तारण होईल का? आपल्या जीवनाला प्रश्न विचारायचा आहे. देवाचा आत्मा म्हणतो, प्रभूजी प्रभूजी मला का म्हणताय? गळ्यात क्रॉस घालून मला प्रभूजी प्रभूजी का म्हणतात? ते डोक्याला मला प्रभूजी प्रभूजी का म्हणतात? पवित्र शास्त्र माझ्या घरामध्ये घेऊन मला प्रभूजी प्रभूजी का म्हणता तुम्ही? गाडीवर एखादं नाव लिहून प्रभूजी प्रभूजी का म्हणतात? घरावर एखादं नाव लिहून मला प्रभूजी प्रभूजी का म्हणतात? पण तुमचे ऍक्शन, माझे ऍक्शन, माझी कृती तशी का नाहीये? माझं बोलणं, माझं वागणं, माझे ऍक्शन तशी का नाहीये? जर आम्ही असं करत असाल तुम्ही स्वतःला फसवता, मी स्वतःला फसवणार. फसवत देवाची कधी होणार नाही, फसवत सेवकाची कधी होणार नाही. स्वतः माणूस फसवला जाणार. जर तो प्रभूजी प्रभूजी नावासाठी जर म्हणत असाल तर त्याचं निश्चित सांगेल मी, देवाच्या वचनातून त्याचं तारण होणार. बोला, तारण होणार नाही. तारक तो सामर्थ तो येशू प्रभू युगायुग आहे. बोला, येशू देव युगायुग हारणारा तो आहे. तारण माझं झालं का? तारण माझं तारण झालं का? मला वाटेल तसं या पृथ्वीवर मला जीवन जगायचं आहे. चेष्टा येणार पण मी दारू पिणार, प्रभूजी प्रभूजी म्हणणार, तंबाखू खाणार पण काय म्हणणार? प्रभूजी प्रभूजी. मला वाटेल ते मी करणार, मिस्त्री पण लावणार, प्रभूजी प्रभूजी. बाप्तिस्मा जरी घेतला तरी प्रभूजी प्रभूजी. मला वाटेल तसं जीवन जगायचं, पण चर्चची वेळ आली, सभेची वेळ आली, प्रार्थनेची वेळ आली तर त्यावेळेस काय म्हणायचं? प्रभूजी मदत करणार, प्रभूजी तू माझा देव आहे, प्रभूजी तू माझा परमेश्वर आहे, तुझ्याशिवाय मला कोणी त्राता नाही, तारणारा नाही. मग सगळ्या गोष्टी मला करायच्या आहे. मला काही पाप सोडायचं, मला काही वाईट जीवन सोडायचं, मला काय माझा गुन्हा सोडायचा, मला जगामध्ये जसं जीवन जगायचं आहे तसं जगायचं आहे, तसं वागायचंच आहे. भांडण मला करायचंच आहे, वाईट ते करायचं मला सोडायचं नाही. तरी पण मला काय म्हणायचं आहे? प्रभूजी प्रभूजी प्रभूजी. या व्यक्तींचं, या मनुष्याचं कधी तारण होणार नाही. एक निवडावं लागेल आपल्याला, एक तर प्रभूला निवडावं लागेल, नाही ते जगाला निवडावं लागेल. जगाची बरोबर एक वागावं लागेल किंवा निवडावं लागेल, त्याच्याबरोबर चालावं लागेल, नाही ते प्रभू बरोबर चालावं लागेल. आणि जगात असाल तुम्ही आणि कधी सुधारणार नाही.
पण प्रभू पुढे जर आले सुधारण्यासाठी त्यांनी पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. म्हणा आमेन. सुधारण्यासाठी त्याने पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. मग मी काय करणार? माझं जीवन बदलणार का नाही बदलणार? पवित्र आत्मा दिला मला, अभिषेकाने भर दे मला. जाऊया. पवित्र आत्मा दिला मला, अभिषेकाने भरले मला. तुझी सेवा करूनी वंदितो तुला, तुझी सेवा करूनी वंदितो तुला. ऐक नाही. पवित्र आत्मा कशासाठी दिला आम्हाला? मदतीसाठी. पण आम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आम्हाला प्रभू प्रभू म्हणायचं का? आता आम्हाला खऱ्या मनापासून प्रभू म्हटलं पाहिजे. स्वामी, धनी, मालक, ईश्वर, माझा देव, मुक्तीदाता, कफारा मेरा, शांतिदाता मेरा, यहोवा राफा मेरा, यहोवा निसी परमेश्वर मेरा. मनापासून म्हणायचं का फक्त जगातल्या लोकांकडे बघून करायचं? नाही ना. आता पास्टर आले घरामध्ये, हा मग प्रार्थना करू आपण. नाही ना. आता एखादा कार्यक्रम आला, नाही ना, आता प्रार्थना करू आपण. गावातल्या लोक वा 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 वा, प्रार्थना चालू झाली, लगेच गावातल्या लोकांसमोर एक देखावा. काय करावा? देखावा करायचा का? या माणसाला कळेल, सेवकाला कळेल, अजून कुणी आलेले यांना कळेल, त्यांना कळेल, त्यांना कळेल, यांना कळेल. पण बाळा, तू स्वतःला फसवतोस. मुला, स्वतःला फसवतोस. मुली, तू स्वतःला फसवतेस. लक्षात घे. आशाच्याने तुझं तारण होणार. मी सगळं काही करू शकतो प्रभूचं नाव घेऊन. काय छाप खाऊ शकतो, मटका खेळू शकतो, जुगार खेळू शकतो, मारामाऱ्या करू शकतो, चोऱ्या करू शकतो, पाप करू शकतो, दारकर्म करू शकतो, विचार करू शकतो. ऐक नाही. मला वाटते ते जीवन जगायचंय, पण म्हणायचं काय मला? प्रभूजी, प्रभूजी. सोडायला तयार, बदलायला तयार नाही. काही जरी झालं तर मला ख्रिस्ताच्या शब्दाचं पालन करायचं नाही. पण मला काय म्हणायचं आहे? शब्द माझा तोच आहे. प्रभुजी, प्रभुजी. तुम्ही कोणाला विरोध कराल, मी कोणाला विरोध करेन. माणसाला नाही, हा विरोध देवाला आहे. कोणाला विरोध आहे? देवाला. म्हणा शेजाऱ्याला, हा देवाला विरोध आहे. हा देवाला विरोध आहे. हा देवाला विरुद्ध आहे. हा देवाला विरोध आहे. जो कोणी देवाच्या विरुद्ध वागेल, बंड करील. इस्रायल लोक नेहमी देवाच्या विरुद्ध बंड करायचे, नेहमी देवाच्या विरुद्ध वागायचे. फसवणूक कोणाची झाली? देवाची झाली का इस्रायल लोकांची झाली? इस्रायल लोकांची. किती दिवसाचा प्रवास आणि किती वर्ष घालावा लागाय तिथं? इथं शेरधऱ्या मारा. हम जब तक बदलते नहीं, हमारा जब तक परिवर्तन होता नहीं, हम उधर 40 दिवसाचा प्रवास 40 वर्ष करायला लावले फिरायचे. असं आठवलं पुढं जात्याच्या तळी आठवतो. एक घेतली जाईल आणि एक ठेवली जाईल. जिथं परिवर्तन झालंय, जिच्या जीवनात बदल झालाय, जी प्रभूच्या नावाने हाक मारून जीवन जगते, जिच्या नावामध्ये परिवर्तन झालेलं आहे, ती दात्यावरची एक घेतली जाईल आणि एकच ठेवली जाईल. हालेलुया. पुन्हा 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 किती वेळा इस्रायल लोकांना मारायला लावला. कठोर अंतःकरण, कठीण हृदय, कठीण मन, परिवर्तन होण्याची इच्छाच नाही. मात्र म्हणायचे प्रभूजी, प्रभूजी, देवा, देवा आमचा देव. आपल्यामध्ये आहेत का कोणी आज असं जीवन जगणारे? असं काम, असं जीवन जगल्याने तुमचं आणि माझं कधीच तारण होणार नाही. बोला, तारण होणार नाही. देवाला तुमच्या आणि माझी आंतरिक ओळख पाहिजे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परिवर्तन देवाला हवं आहे. काय आज जगातल्या लोकांसारखं प्रभूजी प्रभूजी तुम्ही म्हणत आहात का? का खरंच प्रभूला तुम्ही तारणारा म्हणून, मुक्तीदाता म्हणून स्वीकारला आहे? देवा तुझ्या विरुद्ध मी वागणार नाही.
मला माझ्या मनाचा रस्ता नको. मी मारीन, मनापासून हात तुला मारीन, नाही तर मारणार नाही. आमेन. आमेन. कारण फक्त त्याच नावामध्ये मुक्ती केवळ त्याच नावामध्ये आहे. म्हणून देवाला बोलण्यापेक्षा ऍक्शन फार महत्वाचे आहे. बोला थोडं बोला, थोडं मोजकं बोला, पण कृती जास्त करा. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले कृती शैतान पण करतो. भूते पण काय करतात? कृती करतात, ऍक्शन करतात. एखाद्या माणसामध्ये शिरायचं म्हटलं ते घुसून त्या माणसाला तसं करायला लावतात. भूते असा विश्वास ठेवतात. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले थर 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 कापतात. ते प्रभूची आज्ञा केल्याबरोबर निघ बाहेर म्हटलं का असं म्हणतो का? मी नाही जाणार, मी नाही जाणार, नाही जाणार. तू कोण आहे? मी तुला ओळखत नाही. तू कुठून आला मला नाही माहिती. तू कोण आहे? मला काय घेणं देणं नाही. मी तर जाणार आहे. या घराला सोडणार नाही, या माणसाला सोडणार नाही, या बहिणीला सोडणार नाही. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये हसनापूर मीडिया साईडला होतो आणि एका बहिणीला प्रवास करत असताना पती पत्नी गाडीवरून खाली पडले. ऐका, गाडीवरून खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिला दुरात्मा लागला. असा दुरात्मा तिला लागला का तो दुरात्मा कशाच्याही निघत नाही. अविश्वासू आहे, देवावर विश्वास ठेवत नाही, बौद्ध कुटुंबातून आहे. आणि अशा वेळेस त्यांनी एका मांत्रिकाकडे त्या बाईला नेलं. सगळ्यांनी मांत्रिकाकडे घेऊन गेल्यानंतर मांत्रिकाने त्या बाईवर असे मंत्र मारले, पती पत्नीचे संबंध करून टाकले. ऐकताय? पती पत्नीचे संबंध करून टाकले. पतीला जवळ येऊ दे, लेकरा बाळाला ताटातूट करून टाकली, सासू सासऱ्यांची ताटातूट करून टाकली. भाकरी बनवत नाही पोरगी, धुणं धुत नाही, आंघोळ करत नाही. सगळ्या गोष्टीमध्ये बाबाने मंत्राच्या द्वारे बिघाड करून टाकला. चांगली परिस्थिती असताना एकदम वाळलेली, वाळून 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 चालली. जेवण पण करत नाही. थोडे ना तितके जवळपास 3 ते 3.5 महिने ती मुलगी जेवण करत नाही. ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यांनी शेजारच्या त्यांना असं सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर ती मुलगी तरुण, 3 लेकरं तिला, पण देवाच्या सेवकांच्या समोर उभा राहण्यास देखील ताकद तिच्यामध्ये नाही. नवऱ्याला शिव्या देणार, सासऱ्याला शिव्या देणार, काय काय वाईट वक्त बोलणार. मी सोडणार नाही, हे मला पुरीला घेऊन जायचंय, तिला मी सोडणार नाही. ते म्हणते राखेलचा डबा घे, स्वतःच्या अंगावर ठेवत आणि गाडी लाव, नावा घे आणि आत्महत्या कर, फाशी लाव स्वतःला, संपून टाक, जा विहिरी पुढी टाक. दुरात्मा तिच्यामधून घुसून तिच्या जीवनामध्ये भयानक रीतीने काम करत आहे, कार्य करत आहे. पण प्रभू त्यांना माहित नाहीये, येशू त्यांना माहित नाहीये. ज्या दिवशी त्यांची आणि माझी देवाच्या कृपेने भेट झाली, त्या दिवशी तिची परिस्थिती माझ्या डोळ्याने मी पाहिली. इथे मला या घरात जायचं नाही. तिचे लटका पाय ऑटोमॅटिक हात पाय गळून जाणार. थोडं पुढे पुढे चाललं का बाथरूम कडे ऑटोमॅटिक हात पाय गळून जाणार. कुठला एखादा माणूस दिसला, सासरे जरी बाथरूम मध्ये गेले, त्या सासऱ्याच्या पाठीमागे बाथरूमला जाणार. धीर जर बाथरूम मध्ये गेला, धीराच्या पाठीमागे जाणार. बाबाने असा मंत्र मारला, ही पोरगी दुसऱ्याच्या पाठीमागे निघून जाणार. तुम्ही कधी ऐकलं नाही, पण ऐका, कोणाच्याही पाठीमागे ती पोरगी निघून जाणार म्हणजे जाणार. अनेक प्रयत्न करून त्यांनी करून थकून गेले, शेवटी इलाज नाहीये त्याला.
त्याला एकच इलाज आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय पर्याय नाहीये. आणि ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी प्रेरणा गेलो, देवाच्या कृपेने पहिल्या दिवसामध्ये तिचा सगळा खेळ उघडा झाला. आणि मग तिच्या नवऱ्याला ते सांगायला लागली, तो व्यक्ती आला ना प्रार्थनेला, त्यांनी कार्यक्रम केला माझ्यासाठी, त्याने रंगे हात धरलं मला, आमेन. मी कोण आहे, कुठला आहे, काय केलं, कसं केलं, कुठून केलं, काय होणार आहे, सगळं त्यांनी बांधून टाकलं मला. मला आत्महत्या करता येईना, त्यांनी मला प्रेयरमध्ये गुंतून टाकलं, त्यांनी मला बायबल वाचायला गुंतून टाकलं, तुम्हाला गुडघ्यावर बसायला लावतो, तुम्हाला उपवासच करायला लावतो, मला धावा घेऊन देईना, मला बाथरूम मध्ये जाऊ देईना, काही करू देईना, मला वाईट वाईट, मला आत्महत्या करायची तो करूनच देईना, मला काय प्रार्थना केली, डायरेक्ट त्यांनी मला ठरलं. आमेन. मी नाही ठरलं त्याला, पवित्र आत्म्याने त्याला ठरलं. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा हे एकशे असे उघड करतो ना, त्यावेळेस त्या घरातल्या सगळ्या लोकांचा येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास बसतो. हालेलुया. आणि आज ही मुलगी जवळपास 75% वर झाली. आमेन. थोडं फिरकं नाही. आता ह्या आठवड्यामध्ये गेल्यानंतर ती एकच होती. ते म्हणतात त्याच्या घरातले लोक आता किती दिवस असं करणार. म्हटलं किती दिवस काय करायचंय, तुम्ही जर तिला बरं केलं, देवाने तिला मोकळं केलं, तर त्याला लगेच म्हणायला लागली, बोलायला, हा मला रेग्युलर केसला तुम्ही घेऊन जा, तरच मी एक घर सोडणार, नाही तुम्ही सोडणार नाही. बघा म्हणजे बघा, असाही पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि वाचतो, भूतेही असा विश्वास ठेवताना थरथर कापतात. आम्ही तिकडे गेलो प्रार्थनेला, ते भूत निघून जाते आणि आम्ही तिथं प्रार्थना केल्यानंतर भूत शांत शांत सगळं काम करणार, सगळं काही करणार, माणसाला ओळखणार, नवऱ्याला ओळखणार, पोरांना ओळखणार, जेवणार ताटामध्ये सगळं काय करणार. आम्ही तिथून बाहेर निघालो, कार्यक्रम तिचा परत चालू. काय होत, प्रभूजी म्हणायचं नाही. काय म्हणायचं नाहीये, प्रभूजी म्हणायचं नाही. पण प्रभूजी काय म्हणतो या ठिकाणी तुम्हाला आणि मला या वचनामध्ये, विश्वास महत्वाचा आहे. मालकाला खुश करणार, धन्याला खुश करणार, आपण या पृथ्वी तलावर जीवन जगणं फार महत्वाचं आहे. हालेलुया. रोज चर्चला, रोज प्रार्थनेला, ज्या दिवशी असं त्या दिवशी घेऊन जा किंवा घेऊन या, तोपर्यंत देव तिला मोकळं करणार. एकदा माणसाला जर मोकळं केलं देवाच्या आत्म्याने, पटकन झटकन रिझल्ट मिळालेले लोक आज नाही तिथं, आणि कुठंच नाही येत लोक. ज्यांना ज्यांना रिझल्ट घेतलेला ते लोक फरार येतात. आणि देवाची इच्छा ही आहे की देव कुठलंही आपल्या भाषेत शहाणा झाला. आपल्या भाषेत देव काय झाला, लय शहाणा झाला. त्याला माहितीये लगेच प्रोग्राम करून टाकला का सैतानाचा हे मोकळा जात तिकडे तिकडे हिंडायला जातात तिकडे तिकडे. त्याच्यामुळे देव घेऊन आता काय करतो, विराने काम करतो जातात. लगेच रिझल्ट नको. त्याला भूतेही आता विश्वास ठेवतात आणि काय काय कापतात, थर कापतात. म्हणून बायबल सांगते, प्रभूजी म्हणणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. म्हणून प्रभूजी आपल्या जीवनात म्हणायचं नाही, करायची तर सेवा अशीच करा. सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहू द्या. हो, आमेन. सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहू द्या. पाहू द्या. करायची तो स्पॉट करा, ऑनलाईन करा, सगळं जग आम्हाला पाहू द्या, सगळे माणसं आम्हाला पाहू द्या. अरे टीव्ही मध्ये तुम्ही बघा, ते एक व्यक्ती जर फोकसला यायचा असेल तर ती काय काय करते नाही आजची व्यक्ती. फक्त काय, फक्त टीव्ही मध्ये माझं नाव, माझा फोटो, माझं सगळं आलं पाहिजे. सगळ्या टीव्ही मध्ये मी जगामध्ये प्रसिद्ध झाले पाहिजे. कुठल्या स्टेपला पुरी जातात आणि पोर जातात काही कळत नाही आपल्याला. आपण जर सत्याचा मार्ग धरतो, आपण जर खरा मार्ग धरलेला आहे, मग आपल्याला तारण प्राप्ती करायचीच असेल, मोक्ष आपल्याला मिळवायचा असेल, ख्रिस्ताच्या राज्यात आपल्याला जीवन जगायचं असेल तर खुलेआम जगा ना. हो, लपून छपून कुठपर्यंत जाता.
हालेलुया. हालेलुया. लपून छपून कुठपर्यंत पाहू द्या, आम्हाला जगाला जरा पाहू द्या. जगाच्या नजरेत आम्ही ख्रिस्ती लोक, ताकदवान लोक, पहिलवान लोक जरा समोर येऊ द्या, लोकांना कळू द्या त्यांच्यात आणि आमच्यात किती बदल आहे, त्यांच्यात आणि तुमच्यात आणि माझ्यात किती फरक आहे. म्हणून कामापुरतं प्रभूला सेवकांनी ही यूज करायचं नाहीये. हालेलुया. हालेलुया. कामापुरतं यूज करायचं नाही. नाहीये. 2 रुपये आपल्याला भेटतात, 100 रुपयाचं पाकिट मिळेल, 500 रुपयाचं पाकिट मिळेल, पाकिटाचा चाळ होऊ द्या तिकडं. पाकिट मिळो अगर नाही मिळो, आपल्याला तो दशमांश मिळो अगर नाही मिळो, आपल्याला लोक देव अगर नाही लोक, माझं तारण झालेलं आहे, मला देवाबरोबर जगायचं आहे. येशू मसीह की. जय. पैशाला जर व्हॅल्यू सेवक लोक जर देत असेल तर लक्षात घ्या, ध्यानात घ्या, प्रभूजी मनावर फसवणारे लांडगे खूप आहे. त्या लांडग्यापासून सावधान म्हणा. आमेन. त्या लांडग्यापासून सावधान. चालता चालता म्हणा, आता मला अशी शक्ती आहे या नावामध्ये, मला 4 व्हीलर गाडी देतील लोक. असा भाऊला अटॅक आला, हेलिकॉप्टर मध्ये जायचं म्हणे. आता तीव्र झटका आया, फिर गया उधर. एवढी ताकद त्याच्यात आहे म्हणे. बाबा हो, लोकांकडून कसं काढायचं आणि लोकांच्या गळ्याला कशी सुरी लावायची, लोकांचं मांस कसं खायचं, त्याने कानातलं कसं काढून विकलं पाहिजे आणि पास्टरांच्या हातामध्ये पैसे आपण दिले पाहिजे, चांगले आपण घेतोय बाबा. कोणाला आवडू किंवा नाही आवडू, पण हे रिअल देवाला द्यायचं तर सत्यमानाने द्यायचं, करायचं तर सत्यमानाने करायचं, पण कोणाला फसवून त्याच्याकडून 100ची नोट आपल्याला नाही काढायची. चुकीचं प्रकट करून चुकीची नोट म्हणून किंवा चुकीचा पैसा त्याच्याकडून काढायचा आपल्याला. काय नाही रे, तुझ्या घरातलं माझ्या घरातलं सांग बाबा, म्हणजे काय होईल, माझा विश्वास तरी वाढेल, माझी प्रार्थना तरी वाढेल, आणि मी कस तरी 500ची नोट तरी काढून तुला देईन बंडल बिंडल. अरे बंडलचा जाळ होऊ द्या तिकडे, तुमचे तार महत्वाचं आहे. आमेन. म्हणा आमेन. आमेन. म्हणून मी लोकांना सांगतो, तुम्ही 5,000 जर दिले तर मला नको नको नको, तुमचं तारण हालेलुया, तुमचं तारण. अरे तुम्ही बोकड्या पण नका देऊ, कोंबड्या पण नका देऊ खायला, तुमचं तारण महत्वाचं आहे. तुम्ही या. तुम्हाला देवाची गरज आहे, देवाला तुमची पण गरज आहे. सावधान. कोण या शेवटच्या दिवसामध्ये लोक येतील, तुम्ही आणि सावधान. आपण फसवले जाऊ नये म्हणून हुशार राहा. प्रभूजी म्हणणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात लय लोक झालेत आज जगामध्ये प्रभूजी म्हणणारे. उठले की बायबल खडे हो. हालेलुया. हालेलुया. उठून सुटून बायबल घेऊन प्रार्थना करायला लागलेत आता. कुणी उठत पवित्र शास्त्र घेत, कुणी प्रार्थना करत, कुणी बायबल वाचत, कुणी पण देवाची प्रीचिंग करायला लागले आता. हे अर्थ तिकडं, त्याचा अर्थ इकडं, याचा मिनिंग तिकडं, त्याचा मिनिंग इकडं, त्याचे प्रकटीकरण इकडं, याची चालली बाजू तिकडं. विचारू नका. येशू मसीह की. जय. अशा लोकांना, फसवणाऱ्या लोकांना, कारण आपला प्रभू फसवतो का? हालेलुया. आपला प्रभू फसवतो का? नाही. म्हणा, आपला प्रभू फसवतो का? मग प्रभूच्या लोकांनी का फसवावं? हा, प्रभूच्या लोकांनी का फसवावं? सावधान. जे लोक मंडळीला फसवत आहे, तुमची काय केली जाणार नाही. आज इथं मजा आहे, एक तर तुमची सजा पण इथंच भेटणार तुम्हाला. आज इथं लोकांना तुम्ही मजा करतात, गाड्यांमध्ये फिरणार, फसून लोकांना काय काढायचं तेवढं काढून घेणार, सगळं काही करणार. पण लक्षात घ्या, फेड इथंच या. एकदा फेड इथंच आहे, आणि मग गेल्यानंतर तर तिथं तर मग काय होईल? स्वर्गाच्या राज्यात जाल का? जाल का? ते सेवक जाईल का? नाही. हा? नाही जाणार. म्हणू नको मला प्रभू म्हणायचं नाही. मला बोलतोय काय, वागा तसा. आमेन. आमेन. बोले तसे वागावे, त्याचेच पुढं माहिती. चला या वचन नंबर 35 कडे आपण जाऊया.
प्रत्येक शुभवर्तमान अध्याय नंबर 21 वचन नंबर 32. कारण कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला यहोवा नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला. कोणत्या मार्गाने आला? नीतीच्या. यहोवा येशू ख्रिस्ताचा भाऊ कोणता मार्ग घेऊन आला? नीतीचा. धार्मिक तुम्ही बना, धर्म नका बदलू. काय बना? धार्मिक. धार्मिक बना. धर्मातून बाहेर या आणि धार्मिक बना. धर्म करून तुमचं तारण होणार नाही. धर्मात गोंधळ, धर्मात मारामाऱ्या, धर्मात युद्ध. ये मेरा धर्म, ये तेरा धर्म. या जातीचा तू, त्या धर्माचा तू मराठ्याचा, तू कुंभाराचा, तू वंजाऱ्याचा, तू आमच्याचा, तू धमक्याचा, तू फलाण्याचा. मारा एकमेकांना. शैतानची मजा पाहतो आणि सैतानच्या हातामध्ये रिमोट. जो सैतान चालवतो त्या लोकांना पण हँडल करतो. तो म्हणतो वा चलने तुम्हाला. जगामध्ये धर्म चालले. तुम्ही या धर्मात कसं आले लोक मला विचारता. प्रार्थना करणाऱ्या लोकांकडे गेला, मराठी लोक तुम्ही धर्मात कसं आले आमच्या? नाही ते आमच्या धर्माची प्रीचिंग करतात. नाही आमच्या धर्माचं प्रवचन करतात. नाही आमच्या धर्माला ते मानायला लागले. काय चाललंय काय? तुमचा धर्म, तुमच्या धर्माची प्रीती, तुमच्या धर्माची प्रार्थना, तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा धर्म कुणी सांगितला? हे बायबल न वाचण्याचे परिणाम, प्रार्थनेला न येण्याचे परिणाम, देवाचं सत्य न समजण्याचे परिणाम. लोक धर्म करतात. म्हणून लोकांचं पण आता तारण होईना बर का. हे असे बोलतात ना लोक, ऍक्शन बरोबर असतात पण बोलण्यात जर चुकला, आमच्या धर्मात या. काय आमच्या धर्मात तुम्ही या. ती म्हणते बाई आम्हाला नाही धर्म बदलायचा, तुमचा देव तुमच्या पाशीच राहू द्या. हालेलुया. मूर्ख माणसं आहेत. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतात आणि जगामध्ये काय चाललंय याचा फरक बघा. मी नेहमी सांगतो लोकांना, अनेक लोक मला भेटतात आणि मी त्यांना एकच विषय काढतो की धर्म म्हणजे काय मला सांगा. माणसाने माणसावर प्रेम करावं, हाच खरा धर्म आहे. खरा तू एकची धर्म जगाला काय पाहिजे. अरे खरा तो एकच धर्म. काय मैं मुसलमान हूँ, मैं हिंदू हूँ, मैं अमका हूँ. काय रे? कुठून आला मुसलमान, कुठून आला हिंदू, कुठून आला वगैरे, कुठून आला साबरकार, कुठून आला तुम्ही? 18 पक्षीच्या 18 जाती तरी कुठून आल्या हे तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. एवढं तो माझ्या जातीवर मला अभिमान आणि मराठाचे काय अभिमान आहे तुला? अरे जात कुठून आली, धर्म कुठून आला, धर्माची सुरुवात कुठून झाली हे तर कळायला पाहिजेत ना. देवाकडे आल्यानंतर त्या माणसाला काय धर्माची गरज आहे, काय धर्माची गरज आहे? प्रभूला ओळखण्यासाठी, सृष्टीचा निर्माण करणाऱ्या देवाला ओळखण्यासाठी तुम्हाला धर्म पाहिजे का? तुम्हाला जात पाहिजे का? काही लोक म्हणतात पास्टर मी मुसलमान जातीचा आहे, मग मला आता धर्मात बदलावं लागेल का? कशाला बदलतोस? बायबल सांगते विश्वासाच्या द्वारे जो काय होणार आहे, तारण होणार आहे. कशाला धर्म बदलता? अरे देवाला सापडण्यासाठी, देवाला शोधण्यासाठी, देवाला हाक मारण्यासाठी, सत्य मार्ग करण्यासाठी, सत्य तुम्हाला समजण्यासाठी, सत्य या जगातल्या माणसाला समजण्यासाठी धर्माची काय गरज आहे? आणि कुठं बनवला हो देवाने धर्म? धर्माचा अर्थच माणसाला कळाला, धर्माची व्याख्याच माणसाला कळाला. जगा खुले आम जगा, एकमेकावरती प्रेम करा. हा धर्म नाही, हे जीवन आहे. काय आहे? जीवन आहे. माणसाने माणसावर प्रेम करावं, माणसाने माणसाची काळजी घ्यावी,
माणसाने माणसाला सुखादुःखात सांभाळावं, त्याच्या बरोबर राहावं. माणूस की हाच खरा धर्म आहे. ज्याला अक्कल नाही, डिग्र्या घेऊन सगळ्या गोष्टी केल्यात ना, त्यांनी पवित्र शास्त्र घ्यावा, नसत समजत तर आमच्याकडे यावं. पण धर्म धर्म करून फसवणूक लोकांना नका, लोकांना बुडू नका, लोकांना फसवू नका, लोकांना तलवारी घ्यायला लावू नका, लोकांना भाले घेऊन लावू नका, लोकांना त्रिशूळ घेऊन लावू नका, लोकांना काठ्या पुराडी घ्यायला लावू नका, एकमेकांना मारायला झोपायला शिकू नका. तुमच्या गावात हा धर्माचा व्यक्ती आलाय, त्या धर्माचा व्यक्ती आलाय. तुमच्या धर्मात भिस्ती लोकांचे धर्माचे लोक आले, तुमच्या जाती परिवर्तन होते, धर्म परिवर्तन होते. लाबाड लांडगे याला आमेन म्हटलं तरी चालतं. यव्हान तुम्हाला काय म्हणतोय? कशाचा मार्ग घेऊन आला यव्हान? येशू ख्रिस्ताच्या पुढे आलेला यव्हान देवाचा दास कोणता मार्ग घेऊन आला? हा, चांगला मार्ग, नीतीचा मार्ग, धार्मिक जीवन, चांगल्या जीवनाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग. धार्मिक जीवनाकडे वळा, चांगल्या जीवनाकडे वळा. हे यव्हान हा संदेश घेऊन येशू ख्रिस्ताच्या अगोदर आला. आम्ही पण तुम्हाला आणि मला किंवा संपूर्ण जगाला जे खरे लोक आहेत ते धर्माविषयी कधी बोलत नाही. येशू ख्रिस्त आमचं पापांची क्षमा करतो, आमच्या जीवनात शांती देतो आणि आम्हाला या जगात कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं चालावं, कसं जीवन जगावं, एक दुसऱ्यांना कसं सांभाळावं, कशी मदत करावी, कसं सहाय्य करावं, यासाठी आलेलं. तुम्ही चांगलं जीवन जगा. चांगलं जीवन जगात कोणी तुम्हाला जगायला शिकवणार? तंबाखू खायला मात्र पक्क शिकवतो. कशी खायची? अशी थोडं लावायची, अशी खा, अशी खा, अशी. दारू कशी प्यायची? थोडी चाकून बघायची, चाकून थोडी चाकून बघ, मग एवढे घेऊन बघ, एवढे घेऊन बघ, मग अर्धा उच्चन घे, काही नाही झालं तुला, मग थोडी उच्चन घे, हे जमत. द्वाऱ्या करायला शिकविते आणि असं म्हणणार नाही चांगलं जीवन तुला कसं जीवन जगायचं. चल मी तुला सांगतो. किती लोक आहेत जगामध्ये चांगलं जीवन शिकवणारे, किती लोक आहेत चांगलं बोलणारे, चांगलं वागणारे, चांगलं मार्गदर्शन करणारे, किती लोक आहेत त्या जगात. ज्याला हा मार्ग सापडलाय ना, तोच व्यक्ती आहे. तो ढोंगी नसन, तो स्वार्थी नसन, तो कपटी नसन, तोच व्यक्ती. तो लबाड नसेल, तो देवाच्या वचनाचा आज्ञाचं पालन करणारा व्यक्ती असेल, तोच व्यक्ती असेल तो तुम्हाला आणि मला सत्य सांगू शकतो, यव्हानासारखं गाजू शकतो आणि तुम्हाला पापी राज्यातून, गुलामगिरीतून बाहेर काढून सत्य 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 देवाची ओळख करून देणारा तो मार्ग असेल. तोच मार्ग यहोवा सांगत होता, तोच मार्ग जगातले सगळे ज्यांना पाचारण केले ते लोक सांगतात. आज आपण वधस्तंभाकडे पाहूया. येशू ख्रिस्त आमच्यासाठी बलिदान झाला. वल्हान सण आज आपण साजरा करत आहोत. माझ्या पापास्तव येशू मरण पावला. माझा अपराधाचे पाप, शाप, आजार त्याने स्वतःवर घेतले. मी पापी माणूस, मला धार्मिक त्याने बनवलं. मला सत्याचा मार्ग त्याने कळवला. त्याच्यामुळे माझं तारण झालं. मला सत्य समजलंय. मी प्रभूजी का म्हणणार? नको मला तसं जीवन जगायचं. मला तर चांगलं जगायचं, आदरणीय जगायचं. पावलावर पाऊल येशूचा मला ठेवायचंय.
कारण तोच मार्ग सत्य आणि जीवन आहे, तोच खरा मार्ग आहे आमचा. मला धर्म नको, मला जात नको, मला पंथ नको, मला या जगातलं काही नको, मला येशू ख्रिस्त पाहिजे, जो मला तारण देईल, जो मला मुक्ती देईल, जो मला शांती देईल, जो मला सांभाळील, जो माझी काळजी घेईल या जगात. आणि इथून जरी मी गेलो एक दिवस तर ते मला सुख लोकांमध्ये स्वर्गाच्या राज्यात घेईल. तो देव मला पाहिजे, तो प्रभू मला पाहिजे, तो प्रभू मला पाहिजे. वंडरफुल, वंडरफुल. देवा मला क्षमा करी, नको माझ्या. गाऊया. प्रभू मला क्षमा करी, नको आज आपण प्रभू प्रभू म्हणणारे आहात का? आज प्रभूला क्षमा मागूया. कामापुरता प्रभूला आम्ही देव करत आहोत का? आज आपण क्षमा मागूया. कारण येशू ख्रिस्त माझ्या कारणासाठी वधस्तंभावर मरण पावलं. मला मुक्ती मिळावी, पापापासून मी बाहेर यावं, पुन्हा एकदा मी धार्मिक व्हावं. आदामापासून जे पाप आले, पापाचं वेतन मरण आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आहे आम्हाला अनंत काळचं जीवन देण्यासाठी. आमच्या पापाची त्यांनी क्षमा केली आहे. आज आम्ही धार्मिक झालेलो आहोत विश्वासाच्या द्वारे आणि कृतीच्या द्वारे. म्हणून प्रभू आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येऊन प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून टाक, आम्हाला शुद्ध कर, आम्हाला स्वच्छ कर. प्रभू आमचे पाप आम्ही पदरात घेतो. जर तुझ्या विरुद्ध आम्ही बोलत असेल, वागत असेल तर आम्हाला माफ कर प्रभू. एक चांगलं जीवन जगण्यास आम्हाला जी कृपा दिली आहे त्या कृपेचा आम्हाला कधीच विसर पडू देऊ नकोस. सदैव तुझ्या जीवनाबद्दल चालण्यास आणि तुझ्या बरोबर राहण्यास आम्हाला मदत कर प्रभू. आणि आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागतो. आमेन. आमेन.